या इकडे कुंकू लावू द्या. तुमची जीवलग मैत्रीण दिसेना झाली तुमच्यासोबत. मग काय बंद कुचलं बोललेलं होतं का मला गेल्या वर्षी? वरच्या गेलीची गेली वर्षीची साडी नेसली का लपून पाहिलं. माझ्या लग्नाला तर हिंत 5 वर्ष झाली, पण मानवरा कवाच मला 5,000च्या खाली साडी घेत नाही. आता या वर्षी मानकापी व्हायची सून येत नाही वडाला पूजा करायला. तुम्हाला कसं काय माहित? तुम्ही पहा की फक्त येते का ते सगळं माहिती आहे मला. अलीकडे सांगतो अगं परवाच्या दिवशी त्याच्या घरी लय मारामाऱ्या झाल्या. पण आता मी मानकापी जायला विचारलं तुमची सून गेली का पूजा करायला, तर मला म्हणली त्याची तब्येत बरोबर नाही म्हणली. ती पहा की दमकोंडी बांध त्याची सून यायली, आता नवीन लग्न झालेली. नुसतंच घरदार शेती त्याची बंगलीच पाहून घ्या. आणि सुनाला पहा की कशी एवढू लेनेकडावाने दागिने केले तर. सासूबाई, वटपौर्णिमेसाठी मी एक उखाणा तयार केला, घेऊ का? हो घे ना माय. वडाच्या झाडाखाली सजला पूजेचा थाळा, वडाच्या झाडाखाली सजला पूजेचा थाळा, आमच्या सासूबाईचा आहे फक्त 1500 वरच डोळा. बसून बाई, मी पण घेते एक नाव. वडाच्या झाडाला बांधते श्रद्धेचा दोरा, वडाच्या झाडाला बांधते श्रद्धेचा दोरा, आमच्या अहोंचं नाव घेते भवानी. तुझ्या 1500 साठी माझ्या लेकरानंच केले ना कागदपत्र गोळा. काल काय केलं मग तुमच्या सुनानं गोडधोड जेवायला वटपौर्णिमेचं? मला काचं बाई गोडधोड जेवायला? सकाळी संध्याकाळी सून नुसत्या चपात्या बनवून ठेवते, तेच खायचं सणाला. चांगल्या सणावाराला नादर पुरणाच्या पोळ्या, खीर, पुरी जेवायला करायची. एवढूसा शिरा केला आणि मला तर दिला नाही. काही म्हणा, मला तर वाटाले वहिनी ते मी संग हटकून करायची. तिला डायरेक्ट म्हणता येईल ना मनावर 5 एकर शेत आहे ना, म्हणून मी संग हटकून अशी वागायली म्हणजे मी कदरून घर सोडून निघून जावं. पोराला काय म्हणलं तर म्हणते आई गुन्हानं बस म्हणते, तुझा संसार झाला म्हणते आता सुनाच्या ह्याच्यात ना खूप सुनू असं म्हणते हो मला. पण मी बी तिचा पिल्यां कसा खेळ करतो बघा की तुम्ही. मी बी तिची सासू हाव, मी बी लय चाप्टर हाव. नाही जाता जाता जावायचे पोरीचे शेताच्या सातबाऱ्यावर नावं टाकले ना तर मो बी नाव गीताबाई नाही. मग खाणंच किती आहे व येरी 2-3 भाकरी आणि सणावाराला पुरणाच्या पोळ्या केल्या तर 4-5 पुरणाच्या पोळ्या खातो. सावत नाही व दाडा सगळ्या, नाही तर अजून 2-3 खातो. देवाला लावायला करत होते वाती, देवाला लावायला करत होते वाती, आमच्या आबोंचं नाव घेते म्या लहान्या जावानं लग्न करून आली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्या नवऱ्याच्या ताटात वाढली शिळी चपाती. सांगायला गेलं तर लोकांचे 1000 लफडे, सांगायला गेलं तर लोकांचे 1000 लफडे, आणि मी लग्न करून यायच्या आधी मी मोठी जाव ठेवत होते म्या नवऱ्याचे तसेच मळके कपडे. मथारपणात माणसानं काही येड्यावानी वागायचं नसते, मथारपणात माणसानं काही येड्यावानी वागायचं नसते. आणि माझ्या मालकाचं नाव घेते, या दोघी जणी किती भांडणं करू, मी 4 भाकरी खाऊन बाजूला होत असते.